दरम्यान दिलखुश आवास वर्सेस सिद्धिविनायक शहापूर महिलांचा पहिला सामना या ठिकाणी सुरू झालेला आहे। आपण पाहतोय काहीशी संत सुरुवात या ठिकाणी दोन्ही संघाकडून थोडासा मैदानाचा अंदाज घेतला जातोय। अनेक वर्षाचा जरी अनुभव असला तरी काही उदयनमुख खेळाडू सुद्धा संघामध्ये आहेत। दिलखुश आवाजचे कोच आमचे मार्गदर्शक संदेजी वर्तक। पुन्हा एकदा सर्वांचं मी सन्माननीय जगदीजी सावंत आणि गावदेवी मुशेत यांच्या वतीने अलिबाग रेवास पंचक्रोशी कबड्डी लीग पर्व 2 च्या दुसऱ्या आणि अंतिम दिवसासाठी स्वागत करतोय। अकरा नंबर जर्सी परिधान केलेली ही शहापूर संघाची खेळाडू पाहूया खोलवर चढाई करते, प्रयत्न करते की आपल्या रेडमध्ये जास्तीत जास्त गुण टिपण्याचा, मात्र रिक्त असते परत ते। अजूनही आपण पाहतोय 1-5-4 गुणांची आघाडी या ठिकाणी दिलखुश आवाज संघाकडे। सुपर टॅकल ऑन आहे, 3 विरुद्ध 1 अशी ही रेड स्वतः कर्णधार रेडवर आहे दिलखुश आवाज संघाची। 3 विरुद्ध 1 नॉकआउट स्पर्धा आहे। लक्ष्मण पाटील यांचा हा संघ, सिद्धिविनायक शहापूर एक नावाजलेले कोच आणि लकी ड्रॉ कुपन सुद्धा आज लवकरच देणं सुरू झालेलं आहे। एक चांगला प्रतिसाद कालच्या पहिल्या दिवशी अनेकांनी आपलं भाग्य उजळण्यासाठी आणि काल सांगितल्याप्रमाणे 50 रुपयामध्ये वॉशिंग मशीन घेऊन जाण्यासाठी अनेकांनी काल कुपन्स फाडलेली आहेत, विकत घेतलेली आहेत। या ठिकाणी आपण पाहतोय एक छोटीशी ही खेळाडू, प्रयत्न छान होता मात्र तितकीच एक सांघिक भावना, दिलखुश आवाजकडून चांगली पकड आणि रायडर बाद होतोय कोर्टच्या बाहेर। 2 विरुद्ध 1 अशी ही रेड। 1-6 सामन्याच्या सुरुवातीलाच एक जबरदस्त चांगली पकड संदेजी वर्तक यांच्या ह्या संघाने लक्ष्मण पाटील यांच्या संघावर आपल्याला दिसतंय। अनेक वेळेला जरी आपण एकमेकांसमोर खेळलो असलो तरी सुद्धा प्रत्येक मॅच, प्रत्येक मैदान हा एक वेगळा नवीन अनुभव असतो। आणि या ठिकाणी आपण पाहतोय की लोनची नामुष्की काही वेळातच एक जबरदस्त आक्रमण मी म्हणेन दिलखुश आवाज संघाकडून। आपल्या सर्व मित्रांना, नातेवाईकांना सांगा की स्पर्धा सुरू झाली, लिंक पाठवा। कालही आपण पाहिलं की YouTube लाईव्ह ही स्पर्धा जरी असली आपल्या घरी बसून पाहायला मिळत असली तरी सुद्धा ऑफलाईन अनेक कबड्डीचे दर्दी रसिक अगदी शेवटच्या क्षणापर्यंत उपस्थित होते। तब्बल रात्रीचे 3:30 वाजले तरी सुद्धा, आणि आज तर त्याच्यापेक्षा जास्त प्रतिसाद मिळणार आहे यात तीळ मात्र शंका नाही। स्वतः कर्णधार एक आक्रमक भूमिका घ्यावी लागेल कारण थोडासा संघ आपला पिछाडीवर आहे। 1-10-9 गुणांची तब्बल आघाडी या ठिकाणी। पुढील होणारा सामना प्रतिज्ञा बांधण वर्सेस सिद्धिविनायक नांदगाव। दोन्ही संघ कर्णधार संघ कोच यांनी तयार राहायचं आहे कारण आजच्या रात्रीमध्ये आपल्याला
पुरुषांचे 8 संघ त्यांचे सुद्धा सामने खेळवायचे आहेत आणि भव्य दिव्य असा पारितोषिक वितरण समारंभ. सहा नंबर जर्सी परिधान केलेली ही खेळाडू पाहूया आपल्या रेडमध्ये कितपत गुणांची कमाई करते. एक खोलवर रेड करण्याचा प्रयत्न, रनिंग हँड टच करण्याचा सुंदर असा प्रयत्न, मात्र थोडासा अयशस्वी. खरोखर प्रयत्न केला जातो या ठिकाणी. असं वाटलं निसटते की काय, मात्र एक जबरदस्त बॉन्डिंग ईच अँड एव्हरी प्लेयर्स पाहायला मिळालं आणि रायडर बाद होतोय कोर्टच्या बाहेर. आपण पाहतोय की शहापूरचा हा संघ, लक्ष्मण पाटील यांचा हा संघ जुन्या नवे खेळाडू घेऊन आज या ठिकाणी आपल्या मुळशीद नगरीमध्ये आलेले आहेत. नक्की जिंकण्यासाठी येत असताना स्पर्धेचा अनुभव मिळाला पाहिजे. वेगवेगळ्या ठिकाणी संघ घेऊन लक्ष्मण पाटील जात असतात. जिंकणे हा एक उद्देश असतो, त्याचबरोबर अनुभव मिळणं. स्पर्धा काय असतात, त्या स्पर्धेमध्ये संघ कोणत्या आहेत, ते कशा पद्धतीचे असतात, हाही एक प्रकारे कोचचा एक चांगला प्रयत्न असतो. पुन्हा एकदा आपण पाहतोय 3 नंबर जर्सी परिधान केलेली ही खेळाडू कर्णधार स्वतः रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न करतोय. मात्र नक्कीच अटॅकिंग गेम करावा लागेल, कारण नॉकआउट स्पर्धा आहे. आता मात्र या ठिकाणी यशस्वी होताना दिसतोय. 1 गुणांची कमाई करतोय. 3-12 बोनस +1 2 गुणांची कमाई. 4-12 असा गुणफलक. अतिशय खोलवर चढाई या ठिकाणी पाहतोय स्वतः कर्णधार. 7-7 जर्सी नंबर. 6:40 पहिली रेड झाली. 6 वाजण्याचं आजचं प्लॅनिंग, मात्र आपल्याला ही 40 मिनिटं नक्कीच आम्ही भरून काढू. आपल्या सगळ्यांचं सहकार्य मिळणं अपेक्षित आहे. आज लकी ड्रॉची कुपन देण्यासाठी जे आमचे स्वयंसेवक आहेत त्यांना मात्र आज विश्रांती मिळणार नाही आहे. सुरुवातीपासून गर्दी. काल बऱ्याच जणांनी वॉशिंग मशीन पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं ब्रँडेड कंपनीची वॉशिंग मशीन आहे आणि मग ती पाहिल्यानंतर कुपन आपल्याला घ्यायलाच पाहिजेत. 1-1 जर्सी नंबर. आपण पाहतोय महिलांना सुद्धा प्राधान्य आज या ठिकाणी दिलं गेलेलं आहे. गावदेवी मुळशीद आणि सन्माननीय जगदीश सावंत यांचा एक प्रयत्न होता, यांची इच्छा होती की या लीगच्या पर्व 2 मध्ये महिलांना सुद्धा संधी द्यावी. आपल्याला माहित आहे महिलांसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 10,000 रुपये आणि चषक. पुन्हा एकदा खोलवर चढाई करून हाताने गडी टिपण्याचा प्रयत्न केला जातोय. या ठिकाणी खरोखर कर्णधार उत्तम. आता मात्र बाल बाल बच गए. जर तरच्या भाषेमध्ये जर हात मध्यरेषेला पोचला असता तर 1 2 3 मोजावे लागले असते, पण बॅड लक. थोडंसं ते ताकद कमी पडली, थोडीशी शक्ती कमी पडली, कुठेतरी थोडीशी युक्ती कमी पडली आणि कोर्टच्या बाहेर बसावं लागलं. आपण पाहतो काहीसा वन साइड सामना चालू आहे. 4-14 तब्बल 10 गुणांची आघाडी. आवाज संघाकडे कोचच्या भूमिकेमध्ये सातत्याने अनेक वर्षाचा अनुभव, ज्यांनी आपल्या अनेक खेळाडूंना एक राष्ट्रीय लेवलपर्यंत नेऊन पोहोचवलं, असे आमचे संदेशजी वर्तक. आणि बोलता चालता चालता मेसेज पाहता पाहता फर्स्ट हाफ कंप्लीट झालाय आणि निर्णायक सेकंड हाफ. या ठिकाणी प्रतिज्ञा बांधन वर्सेस सिद्धिविनायक नांदगाव यापुढील होणारा सामना महिलांचा तयार राहायचा आहे. 14-4 10 गुणांची आघाडी. पूर्णपणे सगळे दारुगोळे उद्ध्वस्त केलेले आहेत दिलखुश आवाजने, असं म्हणावं लागेल.
मात्र लक्ष्मण पाटील खरोखर एक हसरं व्यक्तिमत्व, एक आदर्शवत व्यक्तिमत्व. महिलांचा कोच असणं फार मोठी जिगरीची गोष्ट असते. खूप जबाबदारी असते या महिलांना वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाणं, स्पर्धा संपल्यानंतर त्यांना स्वगृही पोहोचवणं, एवढी खूप मोठी जबाबदारी ही कोचची असते. त्याच्यामुळे सहसा कोच पुढे सरसावत नाहीत. त्यांच्या आईवडिलांचा विश्वास संपादन करणं या अनेक गोष्टी असतात. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय जर्सी नंबर 6 थोडासा अटॅकिंग गेम करावा लागेल या ठिकाणी सिद्धिविनायक शहापूर संघाला. जर या स्पर्धेमध्ये आपल्याला टिकून राहायचं असेल तर रोख रक्कम 10,000 रुपयाने आकर्षक चषक असणारी ही महिलांसाठी स्पर्धा. सन्माननीय जगदीश पाटील आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. कालही आपण पाहिलं लाजवाब असे सामने काल झाले. एक चुरशीचे सामने. 12 मॅच मध्ये फक्त 2 मॅच वन साइड झाल्या आणि आता 10 मॅच अतिशय टफ मॅच झाल्या. कबड्डी मायबाप रसिकांनी भरपूर असा आनंद घेतला. चला या ठिकाणी हळूहळू सामना पुढे सरकतोय. स्पर्धेचं उद्घाटन झालंय. उद्घाटन झाल्यानंतर पहिल्या सामन्याला सुरुवात झाली आणि डॅश केलेला आहे. रायडर बाद होतोय. अजूनही सूर गवसत नाही आहे या ठिकाणी सिद्धिविनायक शहापूर संघाला. ज्या पद्धतीने प्लॅनिंग करून लक्ष्मण पाटील आले होते त्यांना आल्यानंतर कदाचित कळलं असेल की आपल्याबरोबर असाच एक मजबूत संघ संदेजी वर्तक यांचा आहे. मात्र खेळामध्ये आपल्याला माहीत आहे की शत्रूला कधी मजबूत समजायचं नसतं. आपणही त्याच्यापेक्षा भारी आहोत असं समजायचं असतं. हा एक खेळातील मर्दानीचा भाग असतो. प्रयत्न केला जातोय या ठिकाणी 1 नंबर जर्सी परिधान केलेल्या या खेळाडूकडून. प्रत्येक खेळाडूला माहित आहे शहापूर संघातील की आपल्याला 1 ना 2 गुण घ्यावेच लागतील. बोनस गुण प्राप्त करण्याचा प्रयत्न केला मात्र तोही अयशस्वी. 6 नंबर जर्सी परिधान केलेली खेळाडू आणि या ठिकाणी आपण पाहतोय की जर तुम्ही अशा पद्धतीने माझ्याकडे जर का जोरात धावत आलात तर तुम्हाला मी पकडलंच म्हणून समजा. हा सुद्धा एक जबरदस्त कॉन्फिडन्स. प्रतिज्ञा बांधन वर्सेस सिद्धिविनायक नांदगाव. आपल्या दोन्ही संघांना सेकंड कॉल. यापुढील होणारा सामना प्रतिज्ञा बांधन वर्सेस सिद्धिविनायक नांदगाव. दोन्ही संघांनी याची नोंद घ्या. 7 जर्सी नंबर स्वतः कर्णधारच्या भूमिकेमध्ये आजच्या या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. एक प्लॅनिंगमध्ये 5-10 तब्बल 10 गुणांचा फरक हळूहळू हले ही आघाडी वाढत चाललेली आहे की जी तुटणं फार कठीण आहे. असं असलं तरी हा खेळ आहे. शेवटच्या क्षणापर्यंत काय होईल सांगता येणार नाही. कारण अजूनही स्वतः लक्ष्मण पाटील ज्यांच्याकडे प्रदीर्घ अनुभव आहे प्रत्येक खेळाडूला ते सांगत असतात की शेवटच्या रेडपर्यंत हिंमत हारायची नाही. जिंकण्यासाठी खेळायचं. मात्र जिंकता नाही आलं तरी प्रतिस्पर्धी संघाला मात्र नक्कीच एक टक्कर द्यायची. आता आलेल्या मी कबड्डी मायबाप रसिकांना सांगेन की महिलांच्या कबड्डी सामन्यातील पहिला सामना या ठिकाणी सुरू आहे.
दिलखुश आवास वर्सेस सिद्धिविनायक शहापूर. आणि पाहूया थोडासा चेंज केलाय शेवटच्या काही मिनिटांसाठी लक्ष्मण पाटील यांनी. पाहूया एक दिपाड शरीरेष्टी मात्र या ठिकाणी डॅश केलं जातंय. एक जबरदस्त सांघिक भावना या ठिकाणी. रायडर बाद होतोय या ठिकाणी. लकी ड्रॉ कुपन्स आपण जाऊन ते घ्यायचेत विकत. 50 रुपये एका कुपनची किंमत आहे. नंतर मात्र खूप गर्दी होईल. कुपन्स भरपूर आहेत. आणि अखेर शेवटी सूर गवासलेला याच्यामध्ये जर का सातत्य राहिलं तर सामन्यामध्ये रोमांचकपणा नक्की येईल. कारण बघा 17-12 फक्त आता 5 गुणांचा फरक. बघा मी मगाशीच म्हटलं की क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत आणि कबड्डीमध्ये शेवटच्या रेडपर्यंत काय होईल सांगता येणार नाही. कारण काही क्षणापूर्वी 10-11 गुणांच्या पिछाडीवर असणारा लक्ष्मण पाटील यांचा संघ या ठिकाणी आता 5 गुणांचा फरक. एक चांगली संधी आलेल्या लक्ष्मण पाटील यांना. पाहूया त्या संधीचा फायदा घेतात का. कधी कधी आयुष्यामध्ये काही संधी आपल्याला एकदाच येत असतात, परत येत नाहीत. आपण म्हणतो यावर्षी पावसाळा आला, पाणी साठवलं नाही, पुढच्या वर्षी परत पावसाळा येणार आहे. पण काही संधी असतात की त्या आयुष्यात एकदाच येतात, जशी आता ही संधी आलेली आहे. पाहूया थोडासा वेळ शिल्लक आहे. टाइम ऑफ घेतला जातोय. लक्ष्मण पाटलांना नक्कीच थोडासा या ठिकाणी आशेचा किरण दिसतोय. कारण 2 फक्त खेळाडू आवाज संघाचे मैदानामध्ये सेफ झोन मध्ये आहेत. ही एक चांगली नामी संधी. 17-12 स्वतः कर्णधार. पाहूया या ठिकाणी मात्र 2 विरुद्ध 1 अशी रेड आहे. महत्वपूर्ण रेड आहे. 17-13 संग्राम पेडणेकर आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं. संग्राम पेडणेकर. थर्ड अँड लास्ट कॉल. प्रतिज्ञा बांधन वर्सेस सिद्धिविनायक नांदगाव. आणि लोणची नामुष्की बघा आता 17-16. जेव्हा सामन्याला सुरुवात झाली पहिल्या हाफ मध्ये तब्बल 9 गुणांची आघाडी होती. या ठिकाणी मात्र 3 गुणांची कमाई. 17-18-19 सामना अतिशय रोमांचक. आता मात्र ज्या संघातील जो खेळाडू चूक करेल त्याला ती खूप महागात पडेल. 18-19 कशासाठी
19 19. हॅलो. सामना अतिशय रोमांचक स्थितीमध्ये. काही क्षणापूर्वी असं वाटलं होतं सहज मात दिलखुश आवाज करेल, मात्र आता या ठिकाणी आपण पाहतोय की सामन्यामध्ये इतका रोमांचकपणा. पहिलाच सामना आणि या ठिकाणी अतिघाई संकटात नेई. गरज नसताना आपण गुण बहाल करतोय. अतिशय बॅड लक म्हणता येईल या ठिकाणी. मात्र मी प्रेक्षकांना विनंती करतोय की एक जबरदस्त खेळ केला, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत जिंकणाऱ्या संघासाठी सुद्धा आणि टक्कर देणाऱ्या शापूर संघासाठी सुद्धा. खरोखर एक चांगला सामना पाहायला मिळाला आपल्याला. चला त्या ठिकाणी दोन्ही संघ तयार राहायचे लवकर प्लीज.